सो आपलं पुढचं सेशन आहे वक्फ बोर्ड ॲक्ट अँड इट्स इम्प्लिकेशन्स. वक्फ बोर्ड हा मुस्लिम धार्मिक आणि चॅरिटेबल प्रॉपर्टीजच्या व्यवस्थापनासाठी तयार केलेला कायदा आहे. याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहेच, पण या वक्फ मालमत्तांचा योग्य वापर, संरक्षण आणि व्यवस्थापन कशा प्रकारे होऊ शकतं यावर भाष्य करायला येत आहे आजचे गेस्ट स्पीकर ॲडव्होकेट आशिष सोनवणे. आणि मी विनंती करतो आयाम नाशिकचे सदस्य श्री विक्रम बालाजीवाले यांना की त्यांनी ॲडव्होकेट आशिष सोनवणे यांचा सत्कार करावा. ॲडव्होकेट आशिष सोनवणे हे लॉयर, टेक्नॉलॉजिस्ट आणि बँकर आहेत आणि त्यांचा 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव या क्षेत्रात आहे. सरांचा फक्त भारतातच नाही तर UK, US, जपान आणि सिंगापोरमध्ये सुद्धा काम करण्याचा अनुभव आहे आणि न्यायनीती नावाच्या कॉर्पोरेट लॉ फर्मचे ते सर्वेसर्वा आहेत. सर, आज आपण आलात याचा आम्हाला खरंच विशेष आनंद होतोय. खरं तर हे फार कठीण काम आहे. इतकं छान सत्र आत्ता झालं आहे, छान चर्चा झाली आहे, खूप छान प्रश्नोत्तरं झाली आहे आणि या सगळ्या हिंदी आणि इंग्रजीमधल्या चर्चेनंतर मी मराठीत आपल्या सगळ्यांसमोर बोलायला उभो आहे. आणि अशावेळी मला साधारणतः मोरोपंत आठवतात या सगळ्या कार्यक्रमाला बघून. साधारणतः जी केकावली आहे, सुसंगती सदा घडो, सृजनवाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. माझ्या मते या एका केकावलीमधून जे आहे या आजच्या कार्यक्रमाचं सार एका अर्थानं आपल्या सगळ्यांसमोर येतं आणि यासाठीच मी आयोजकांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद यासाठी देईन की अशा प्रकारचा कार्यक्रम, साधारणतः हे कार्यक्रम दिल्लीमध्ये होतात, मुंबईत होतात, नाशिक, संभाजीनगर किंवा या इतर सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं आणि ते घडवून आणणं. आणि यासाठी म्हणून शेफालीताई याची क्युरेटर एका अर्थानं आहे, त्यामुळे शेफालीताईला तिच्यासाठी एकदा टाळ्या आणि सगळ्या आयामच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्र हो, मी वक्फ या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे आणि एका अर्थानं आपल्याकडे असं म्हटलं जातं स्थान महात्म्य. कुठल्या ठिकाणावर या गोष्टीवरती मी बोलतोय याचं फार महत्त्वाचं एक स्थान आपल्या परंपरेत आहे. आणि नाशिक जी एका अर्थानं धर्मक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी कुंभमेळा हा होतो, 4 पवित्र ठिकाणांपैकी एक पवित्र ठिकाण हे हिंदूंचं आहे. साक्षात प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही नाशिक नगरी आहे आणि अशा या नाशिक नगरीमध्ये ही सगळी चर्चा आपण करतोय. पण वक्फचा विषय घेऊन जाण्यापूर्वी मला काही बेसिक गोष्टी, साधारणतः आपण म्हणतो ना बऱ्याच वेळी आत्ता सगळी चर्चा झाली ॲक्शन आणि रिॲक्शन, तर एका अर्थानं वक्फवरती रिॲक्ट होण्यापूर्वी हिंदू म्हणजे काय आणि या हिंदुत्वाचे प्रणेते असणारे सावरकरांची त्या हिंदुत्वाची व्याख्या काय सांगेल का कोणी? असिंधू सिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूमिश्चैव हिंदू वृत्ती स्मृतः. ही हिंदुत्वाची व्याख्या की ज्यांची पुण्यभूमी पितृभूमी हा भारत आहे, अशा सगळ्यांचा जी आयडेंटिटी आहे, म्हणजे अगदी आता रुबिकाजींनी सांगितलं की त्या सनातनी आहेत सगळ्यात आधी आणि मग नंतर त्यांची वेगळी आयडेंटिटी आहे, वेगळा पंथ आहे. आणि अशावेळी ज्या विषयावर मी बोलणार आहे, पुन्हा एकदा वक्फचा विषय या ठिकाणी घेऊन येणार आहे. पण तत्पूर्वी ही जी आपली सनातन संस्कृती आहे, या सनातन संस्कृतीला एका अर्थानं ज्याला आपण मराठी भाषेमध्ये प्राकृतात जे आणलं संस्कृतातनं, त्या ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान मला आठवतं. कारण मुळात वक्फ म्हणजे काय तर दान आहे. मग दानाची कन्सेप्ट इस्लाममधली आपण समजून घेत असताना आपली दानाची काय कन्सेप्ट आहे? म्हणजे एका अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींनी जो शब्द वापरला आहे की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. इथे आता सगळे जे बसलेले आपण सगळेजण आहोत, आपण कोण आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर एका अर्थानं आपण सगळे ईश्वरनिष्ठ आहोत. आणि हे ज्ञानेश्वर माऊलींनी दान मागितलंय केव्हा? ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहून झाली होती, ज्ञानेश्वरी करून झाली होती, त्यावेळी पसायदान जे मागितलंय, परमेश्वराला दान मागितलंय. काय दे?
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. काय म्हणतो आम्ही की सबंध जग सबंध सृष्टी या सगळ्यांमध्ये शांतता नांदो. माऊलींचा शब्द आहे सोयरे. म्हणजे कशा प्रकारचं नातं असावं तर सोयऱ्यांसारखं नातं असावं. आणि अशा प्रकारची दानाची संकल्पना, सकाळी वामनाचा देखील विषय निघाला. वामन हा देखील दानाचं प्रतीक एका अर्थानं आहे, कर्ण देखील दानाचं प्रतीक आहे. आणि असं असताना हा जो वक्फ नावाचा प्रकार आहे हा काय आहे आणि हा समजून घेताना पुन्हा एकदा पहिल्या सत्रापाशी मी जाणार आहे. आपण टोटलिटेरियन सोसायटीचा विषय त्या ठिकाणी घेतला, डीप स्टेटचा विषय घेतला आणि त्यात 4 भाग जोग सरांनी सांगितले. डीप स्टेट आहे, कम्युनिझम आहे, ख्रिश्चनिटी आहे आणि इस्लाम आहे. हा जो इस्लामचा जो भाग आहे एक ईश्वरवादाचा, या एक ईश्वरवादाचा आणि सगळ्या जगाला हिरवं करण्याचं जे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याला आपण असं म्हणतो ग्वाजवाय हिंद भारताच्या बद्दल. आणि असं नेहमी म्हटलं जातं भारताच्या फाळणीच्या वेळी, काय म्हटलं जातं, लडके लिया और हंस के लेंगे. आणि आत्ता जे सगळं आपण इलेक्शनचं वातावरण बघितलं, बटेंगे तो कटेंगे बघितलं आणि त्यावरती असलेला जिहाद आपण सगळ्यांनी बघितला, वोट जिहाद, त्या प्रकारची मांडणी होती. आणि मग या सगळ्या मांडणीवरती लोकांना काही वेळा वाटते की वर्ष 2, 3, 4 वर्षामध्ये हा वक्फ नावाचा विषय नवीन जन्माला आलाय. आत्ताच नरेटिव्ह, फक नरेटिव्ह असा सगळा विषय झालाय. फेक काय, खरं काय, खोटं काय. आणि मग आत्ताच का हा विषय आला, आत्ताच का वक्फ आलं, कधी आलं बरं वक्फ, काय इतिहास वक्फचा, असा जर आपण विचार केला तर एका अर्थानं जकात नावाची एक संकल्पना इस्लाममध्ये आहे. म्हणजे दानाचे अनेक प्रकार इस्लाममध्ये येतात, त्यातला जकात नावाचा एक प्रकार आहे. तर जकातीत काय होतं, आपल्या उत्पन्नाचा 1 दशांश हा जो आहे हा धर्माच्या कामासाठी किंवा त्या पंथाच्या कामासाठी म्हणून दिला जातो. अगदी त्याच प्रकारे आपली जी रिअल इस्टेट आहे, आपली जी मालमत्ता आहे, ही अशा प्रकारे जेव्हा दान दिली जाते तेव्हा ती वक्फ होते. म्हणजे अगदी लिटरल मिनिंग जर मी वक्फचं सांगायला झालं तर वक्फ म्हणजे टू स्टॉप, थांबणे. ती जी मालमत्ता आहे, आता हे जे इतकं छान ऑडिटोरियम आपलं आहे, हे जर वक्फला दिलं तर काय होईल, जी संस्था आहे, जी व्यक्ती आहे, त्याची मालकी त्या मालमत्तेवरून निघून जाईल आणि ती काय होईल, ती अल्लामध्ये वेस्ट होईल. मग तर अल्लामध्ये वेस्ट होणं म्हणजे काय हो, अल्लामध्ये वेस्ट होणं म्हणजे इस्लाम संमत जी काय चॅरिटी आहे, इस्लाम संमत जे काय देवकार्य आहे, इस्लाम संमत जे काय पवित्र काम आहे, अशा सगळ्या गोष्टींसाठी म्हणून या जागेचा उपयोग केला जाईल. मग ही जागा अगदी कायद्याच्या दृष्टिकोनातून असं म्हटलं आपण तर ती अलायनेट करता येणार नाही. मला खरेदी विक्रीचा व्यवहार त्या जागे संदर्भात करता येणार नाही. त्या जागेतनं काही फायदा जर येणार असेल, जसं आता समजून घ्या हा हॉल आता दिलाय, कदाचित हा आपल्याला इतका छान आपण कार्यक्रम करतोय म्हणून कुठल्या प्रकारचं मानधन घेतलं नसेल, पण ह्या संपत्तीतनं येणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न मला घेता येणार नाही. ही पूर्णपणानं अल्लाची प्रॉपर्टी होऊन जाईल आणि त्याचं स्वरूपही बदलता येणार नाही. मित्र हो, आपण सकाळपासून डीप स्टेटचा विषय केला आणि या डीप स्टेटच्या विषयामधून आपण बघतोय की सगळ्या जगाचा जो हव्यास आहे हा कशासाठी आहे, की या जगावरती नियंत्रण मिळवायचं आहे. जगावरती नियंत्रण मिळवायचं आहे म्हणजे या जगात वावरणाऱ्या सगळ्या स्त्री पुरुषांवरती नियंत्रण मिळवायचं आहे, सगळ्या नैसर्गिक संसाधनांवरती नियंत्रण मिळवायचं आहे. या प्रकारची ही होड आहे. आणि ही होड आजची आहे का, जेव्हा आपण भारताचा इतिहास म्हणतो, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की 800 वर्षांचा मुघलांची गुलामगिरीचा इतिहास, 200 वर्षांचा ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा इतिहास, तर इतिहासामध्ये चक्र आणि परचक्र हे नेहमीच येऊन गेलेलं आहे. सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर 6 सोनेरी पाने पूर्वी होऊन गेली होती. 7वं सोनेरी पान म्हणजे भारताचं स्वातंत्र्य. आणि आता हा जो पुढचा लढा आपल्याला द्यायचा आहे तो लढा जिंकल्यानंतर कदाचित 8वं सोनेरी पान आपली पिढी लिहील असं मला वाटतं. त्यामुळे इस्लामच्या कायद्यानुसार जर आपण बघायला गेलं तर शिया आणि सुन्नी हे एका अर्थानं 2 मोठे प्रवाह, 2 मोठे पंथ या पंथामध्ये, ज्याला आपण उपपंथ म्हणूयात, ते आहेत. आणि याचे कोण प्रवर्तक आहेत तर अबू हनीफा नावाचा जो व्यक्ती आहे तो सुन्नी या कायद्याच्या अनुषंगाने येणारा जो इस्लामिक लॉ आहे त्याचा प्रवर्तक आहे. आणि याचे सोर्सेस काय आहेत, फक्त एकच सोर्स मी सांगतो ज्याचा उल्लेख आता विक्रमजींच्या सत्रामध्ये झाला, अलमगिरी. अलमगिरी म्हणजे कोण, औरंगजेब. आणि या औरंगजेबाने जे शासन केलं
त्या शासन काळात त्याने जे फतवे काढले, म्हणजे आता फतवे आपल्याला या निवडणुकांमुळे माहिती आहे कोणाला मत द्यायचं कोणाला द्यायचं नाही, पण त्याचा जो शासन काळ होता त्याच्या ज्या आदेशांमधून तो दिसतो त्याला म्हणतात फतवा आलमगिरी. त्यामुळे या कायद्याचा जो सोर्स आहे, जे ठरवणार आहे काय चॅरिटेबल आहे काय चॅरिटेबल नाही आहे, कुठल्या अनुषंगाने या संपत्तीचा विनियोग व्हायचा आहे, हा ठरवणारा सोर्सपैकी सगळ्यात महत्त्वाचा एक सोर्स आहे फतवा आलमगिरी. आणि याच्या आधाराने या सगळ्या प्रॉपर्टीजचं गव्हर्नन्स होत असतं. सिमिलरली शियांमध्ये इमाम मोहम्मद म्हणून एक ज्युरिस्ट होऊन गेले. त्या काळामध्ये या सगळ्या संपत्तीचं विनियोग कसं व्हावं याचं सगळं कोड लिहून ठेवलेलं आहे. आता विचार करा, कुठलाही विषय जेव्हा आपण करतो तो विषय करत असताना म्हणजे अगदी आपण सगळ्यांनी विचारलं की हे असे कार्यक्रम इतर ठिकाणी देखील व्हायला हवेत. मग इतर ठिकाणी व्हायला हवे म्हटल्यावरती लोकांचा पुढचा प्रश्न येतो, याला खर्च किती येतो, हॉल कसा मिळेल, पत्रिका कशा छापायच्या, जे आमच्यासारखे बोलणारे आहेत यांचं जाणं येण्याचं काय, यांचं राहण्याचं काय, म्हणजे काय लागतो, पैसा लागतो. आणि मग हा पैसा जेव्हा लागतो तेव्हा तो पैसा, सकाळीच एक अपील खूप छान केली डॉक्टरांनी की या सगळ्या विषयामध्ये आपण मोठेपणानं पुढे येऊन दान द्यावं. आणि मग अशा प्रकारे आर्थिक व्यवस्था या सगळ्या विषयासाठी आवश्यक असते. आणि मग असं असताना जेव्हा मुघलांचं राज्य होतं आणि मुघलांचं राज्य असताना ज्याला ते फार मोठेपणानं म्हणून घेतात, त्यांच्या ज्या सगळ्या पदव्या आहेत, गजनवी, काय काय पदव्या आहेत, मूर्तिभंजक ज्याला म्हणतात, अशा सगळ्या अर्थानं की ते सगळे धर्मप्रचारक आहेत, धर्मप्रसारक आहेत. आणि धर्मप्रचारक आणि धर्मप्रसारक जर कोणी असेल आणि त्या धर्माचा प्रचार जर त्याला करायचा असेल तर साहजिकच धर्मप्रचार करण्यासाठी म्हणून संपत्ती ही अधिक प्रमाणात दिली जाते. मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या ग्रँट्स दिल्या जातात कुठल्याही धार्मिक स्थळांना मेंटेन करण्यासाठी, त्या साहजिकच मुघल काळामध्ये या सगळ्या संपत्तींना जास्त दिल्या असतील का कमी दिल्या असतील? काय वाटतं आपल्याला, जास्त दिल्या असतील का कमी दिल्या असतील? किंबहुना आत्ता ज्या प्रकारे सांगितलं की काशीचं मंदिर, अयोध्येचं मंदिर आणि असे अनेक 35,000 मंदिरं आपण म्हणतो, त्यांना त्यांची पुरली नाही म्हणून आपली देखील तोडली. आणि असं असताना हे जे वक्फ आहे हे क्रिएट होत गेलं भारतामध्ये या सगळ्या काळांमध्ये. पण पुढे काय झालं, ब्रिटिशांचा काळ, ब्रिटिशांची राजवट ही एका अर्थानं आपल्यावर आली. आणि ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर सगळ्याच राजसत्तेचा स्रोत जो असतो, असं आपण म्हणतो ना, कुठल्याही राजाचा जीव कशात असतो, तर बऱ्याच वेळेला आपण ती पोपटाची गोष्ट ऐकतो, तर तो त्याच्या जमिनीत असतो, त्याच्या भूभागात असतो. आणि त्या अर्थानं इंग्रजांनी बऱ्याचशा ज्या वक्फच्या ग्रँट होत्या त्या कमी केल्या आणि मोठ्या प्रमाणात वक्फ प्रॉपर्टींचा जो उपयोग आहे तो प्रशासकीय इमारतींसाठी, इतर इंग्रजांच्या कामासाठी होऊ लागला. त्याच पद्धतीनं चर्चची जी प्रॉपर्टी आहे, अगदी नाशकात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्च प्रॉपर्टी आहे, ख्रिश्चन प्रॉपर्टीज आहे, तिकडे त्या ग्रँट वळवल्या गेल्या. म्हणजे एका अर्थानं वक्फचं जे प्रमाण आहे ते काही अंशी हे ब्रिटिश काळात कमी झालं. त्यानंतर काय झालं, ब्रिटिश काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आले. नुकतेच आपण नव्या भारताचे नवे फौजदारी कायदे, अशा अर्थानं नवीन क्रिमिनल लॉज हे भारतामध्ये आणले. पण अनेक कायदे जे आहेत हे कायदे ब्रिटिश काळांपासून सुरू होते. मग त्यामध्ये अगदी जे कायदे होते, 1963चा कायदा असेल, त्यानंतर 84चा कायदा असेल, ट्रस्टचा कायदा, या अनुषंगाने सगळ्या धार्मिक स्थळांचं जे आहे हे एका अर्थानं मॅनेजमेंट चालायचं. पण 1923मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश सरकारने व्हॅलिडेशन ऑफ वक्फ ॲक्ट नावाचा एक कायदा आणला. आणि त्या कायद्यामध्ये वक्फ जे आहे ते त्यांनी डिफाईन केलं. आणि ते डिफाईन करताना ते काय म्हणाले, जसं मी सांगितलं की वक्फ जे आहे हे आपल्याला डोनेट करावं लागतं आणि त्यातनं ते क्रिएट होतं. तर कोण वक्फ क्रिएट करू शकेल? त्यांनी सांगितलं की जो मुस्लिम आहे तो वक्फ क्रिएट करू शकेल. त्यानंतर यात काही डिस्प्यूट आलं, वाद आला, टायटलचा विषय आला. म्हणजे अगदी आपण आता रोज बघतोय तसं म्हणतात ना, रोज एक नया जखम, अशा प्रकारचं एक वाक्प्रचार हल्ली खूप वापरात आहे. तसं रोज एका नवीन गावामध्ये कुठेतरी वक्फ क्लेम केला जात आहे. अगदी काल परवा लातूरमधला विषय झाला की लातूरमध्ये एक प्रॉपर्टी क्लेम करण्यात आली, एक अख्खं गाव क्लेम करण्यात आलं. वणी देवस्थानचा विषय काही दिवसांपासून चालू आहे की वणीमध्ये प्रॉपर्टी जी आहे ती क्लेम करण्यात आली. अगदी नाशिकमध्ये या कॉलेज रोड परिसरामध्ये देखील अनेक वसाहती अशा आहेत की ज्या ठिकाणी वक्फने क्लेम केलेला आहे. मग हा जो क्लेम आहे हा कसा काय होतोय, काय त्याचं कारण आहे? आणि मग जेव्हा या कारणांचा आपण शोध घेतो तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की खरं तर फाळणी झाल्यानंतर भारताचे जे 3 तुकडे त्यावेळी झाले, 2 पाकिस्तान
ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान आणि भारत. हे झाल्यानंतर आपण असं बघतो की धर्माच्या आधारावरती किंवा पंथाच्या आधारावरती मुस्लिम बहुल असल्याकारणानं पाकिस्तान आणि बांगलादेश हे निर्माण झाले आणि हिंदू बहुल या कारणानं भारत निर्माण झाला. आणि मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर हे दोन्ही भागातून झालं. त्यावरती गदर सिनेमा आपल्याला आठवत असेल किंवा आपल्यापैकी अनेकांनी फाळणीची शोकांतिका नावाचे खूप सुंदर पुस्तक ते वाचलं असेल. मोठे अत्याचार त्या काळात झाले आणि या अत्याचारांच्या काळामध्ये जी माणसं आपलं सर्वस्व पाकिस्तानात सोडून भारतात परतले त्यांच्या तेथील मालमत्तांचं काय झालं? आहेत का त्या मालमत्ता? माणसं तरी आहेत का? काय पर्सेंटेज होतं हिंदूंचं ज्यावेळी पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळी, किंवा अगदी आत्ता पुन्हा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर असलेल्या बांगलादेशची काय स्थिती आहे? येथे असलेल्या ज्या मालमत्ता होत्या, ज्याला इव्हॅक्यू प्रॉपर्टी असं म्हटलं जातं, या मालमत्ता बऱ्याच प्रमाणामध्ये वक्फच्या नावाने त्या देशांमध्ये गेल्या. तुम्ही म्हणाल ठीक आहे, आता आपण तो देश सोडून आलो. देश सोडून आल्यानंतर साहजिकच आहे आपल्या कुठे मालमत्ता राहणार आहे, आपण मॅनेज कसं करू शकणार आहे? मग भारतात पण मुसलमान जे आहे ते भारत सोडून पाकिस्तानात गेले होते. त्या मालमत्तांचं काय झालं? ज्या मालमत्ता ते मागे ठेवून गेले होते त्या मालमत्तांचं काय झालं? कोणी सांगू शकेल? त्या कुठे गेल्या? त्या पण वफकडे जात आहेत. गेल्या, आम्ही प्रोव्हिजन टाकली कायदेशीर. आणि हे केव्हा झालं? विचार करा, 1947 देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याचं वर्ष आहे. पहिला कायदा या विषयात बदलला भारताने. केव्हा बदलला? 1954. किती वर्षात? 7 वर्षांमध्ये आपण वफ प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करणारा कायदा आणला. विचार करा, धर्माच्या आणि पंथाच्या आधारावर फाळणी झाली आहे, बरीचशी माणसं त्या ठिकाणी निघून गेली आहे आणि ती निघून गेलेली असताना आमची अर्जन्सी आणि प्रायोरिटी काय होती? आम्ही तो कायदा आणावा. आणि कायदा आणून आम्ही काय केलं? एक बोर्ड तयार केलं. त्या बोर्डाच्या हातात या प्रॉपर्ट्या देऊन टाकल्या आणि त्या प्रॉपर्ट्या देऊन त्याचं संरक्षण करण्याचं काम हे आम्ही केलं. म्हणजे जे ब्रिटिशांनी केलं नाही, ब्रिटिशांनी बोर्ड निर्माण केला नाही, तो बोर्ड आम्ही स्वतंत्र भारतामध्ये 1954 साली केला. म्हणजे आपण आता म्हणतो ना डीप स्टेट क्रिएट होतं, त्याला वेळ लागतो, त्याची प्रोसेस असते. हे कधी सुरू झालंय? स्वातंत्र्य मिळाल्यापासून. म्हणजे जन्मतः आपल्यासाठी असलेलं हे काय म्हणतात, आजकाल म्हणतात ना दिव्यांग किंवा काय 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 काय, अशा प्रकारचा असलेला, दिव्यांग तर निश्चितच नाही आहे, पण अशा प्रकारचा हा भाव या देशातल्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये तेव्हापासून होता. नंतर आपण बघतो की 1973 आणि आणीबाणीचा सगळा पिरियड आपण नेहमी बघाल की भारतामध्ये ज्या ज्या वेळी अशा प्रकारचा संघर्षाचा प्रसंग निर्माण होतो, ज्या ज्या वेळी इथला बहुसंख्य, इथला हिंदू जागृत होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी या कायद्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे अगदी आणीबाणीच्या त्या 70च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात गॅजेट नोटिफिकेशन्स काढून या प्रॉपर्ट्या क्लेम केल्या गेल्या, डिक्लेअर केल्या गेल्या. त्याच पद्धतीनं इंदिरा गांधींनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्या काय म्हणतात की ज्या ज्या वर्क प्रॉपर्टीजवरती भारत सरकार हे काबीज आहे त्या प्रॉपर्टीज त्यांना सोडता येणं शक्य असेल तर भारत सरकारने ते सोडून द्यावं. भारत सरकार, त्याचप्रमाणे राज्य सरकारांनी देखील. आणि जर त्या प्रॉपर्ट्या सोडणं शक्य नसेल तर त्यांना एक मोठी, ज्याला आपण असं म्हणतो एक छान मोठ्या प्रमाणातलं कन्सिडरेशन त्यांना द्यावं आणि उर्वरित काळासाठी म्हणून त्यांना भाडं द्यावं. अशा प्रकारचं नोटिफिकेशन इंदिरा गांधी काढतात. आणीबाणीच्या त्या सगळ्या पिरियडमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात देशात अस्वस्थता आहे, त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांच्या विरोधी विचारांचं सरकार सत्तेवर आलेलं आहे, अशा वेळी अशा प्रकारचं नोटिफिकेशन येतं. पुढे आपण आणखी 20 वर्ष जाऊयात. 90च्या दशकामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा 90च्या दशकात काय घडलंय? एका बाजूला शहाबानोचा खटला आलाय, त्याचा निकाल आलाय आणि त्यानंतर आलेला कायदा आहे आणि त्याच दरम्यान कारसेवा सुरू आहे. रामजन्मभूमीचा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे आणि असं असताना अगदी कालच आपण परवाच तो दिवस साजरा केला, शौर्य दिवस या अर्थानं 6 डिसेंबरचा, ती घटना देखील घडलेली आहे. आणि ते घडलेलं असताना 1995 मध्ये या कायद्यात मोठ्या सुधारणा करण्यात येतात. आता याला सुधारणा म्हणावं
का आणखी या कायद्याला मागे घेऊन आपल्याला मागासले आणि आपल्यावरती अन्याय आणि अत्याचार करण्यात यावं असं म्हणावं, हा प्रश्न पडतो. मित्रहो, 1995च्या कायद्यानुसार एक ट्रायब्युनल इंट्रोड्यूस करण्यात आलं. आता आपण बऱ्याच वेळेला बघाल की न्यायालयीन भाषेमध्ये ट्रायब्युनल नावाची एक संकल्पना असते. कोर्ट असतं, सिव्हिल कोर्ट वेगळं असतं, क्रिमिनल कोर्ट वेगळं असतं, आणि आपण ट्रायब्युनल देखील अनेक वेळा बघतो. साधारणतः NGT हे सगळ्यांना माहिती असेल, ग्रीन ट्रायब्युनल आहे. त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटशी निगडीत जे आहेत ते खटले चालवले जातात. आपण बघतो DRT आहे, डेट रिकव्हरी ट्रायब्युनल. त्या ठिकाणी डेट, आपण जे कर्ज घेतो बँकांचं, त्या संदर्भातले खटले चालवले जातात. आणि अशा प्रकारचे ट्रायब्युनल हे या देशामध्ये आहेत. पण वक्फसाठीचं ट्रायब्युनल आणावं लागलं म्हणजे काय केलं? एखादी जमीन ज्यावेळी वक्फ क्लेम करतं म्हणजे काय होतं? एखाद्या ठिकाणी एखादी काही वास्तू आहे, एखादी जागा आहे की ज्या ठिकाणी मी प्रवास करत असताना काही ठिकाणी नमाज पडायचो आणि मला वाटतं की आता त्या ठिकाणी मी पडायला पाहिजे, नमाज पडत होतो, ती जागा आहे. एखाद्याचा मृत्यू झाला इस्लाम पंथ फॉलो करणाऱ्याचा आणि त्या ठिकाणी त्याची कब्र आहे, मला असं वाटतं की त्या ठिकाणी आता वक्फ क्लेम करावं. किंवा पूर्वीचे कधीचे तरी रेकॉर्ड काढायचे आणि मग त्या रेकॉर्डवरती अरे नाही ही आमची प्रॉपर्टी होती आणि म्हणून वक्फ क्लेम करायचं. आणि अशा प्रकारे अर्ज जेव्हा बोर्डाला केला जातो तेव्हा बोर्ड एक प्रकारचा सर्वे करून घेतं. आणि मग तो सर्वे करणारी जी माणसं असतात ती सगळी सर्वे करणारी माणसं काही प्रमाणात बोर्डाचे प्रतिनिधी असतात, बोर्डाच्या दृष्टीनं सर्वे कमिशनरची काम करणारी असतात. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला असतो, त्या पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केलेली असते. आणि असे सगळे लोक येतात, ते केव्हा तरी तुमच्या जागेची मोजणी करतात आणि वन फाईन डे ते म्हणतात की आता हे वक्फ झालं आहे. एका ठिकाणी नोटीस लागते, तुम्हाला काही वेळ मिळतो की तुम्ही त्यात रिप्लाय करावा, पण ही माहिती तुमच्यापर्यंत येतच नाही, कारण ते अशा ठिकाणी पब्लिश होतं की ते कोणी वाचतच नाही. आणि मग केव्हा तरी तुमच्या सातबाऱ्यावरती लिहून येतं की आता ह्या ठिकाणी ह्या संपत्तीवरती वक्फने क्लेम केलेला आहे. किंवा सातबारा येण्यापूर्वी वामसी नावाचं एक पोर्टल आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे वामसी नावाचं पोर्टल आपण बघावं आणि आपल्या परिसरात कोणकोणत्या प्रॉपर्टीज वक्फने क्लेम केल्या आहेत हे आपण बघावं, ॲनालाइज करावं की अरे माझ्या शेजारी किती प्रॉपर्टी आहेत. म्हणजे अगदी महाराष्ट्रातलंच उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापूर्वी जेव्हा एक डेटाचा आम्ही डंप घेतला होता तेव्हा जवळजवळ 32,000 प्रॉपर्टीज बोर्डानं क्लेम केल्यात केवळ महाराष्ट्रात. किती एरिया आहे त्याचा? 850 स्क्वेअर किलोमीटर. किती? 850 स्क्वेअर किलोमीटर. आणि मी आपल्याला विचारलं की साधारणतः नागपूर आपण असं म्हणतो की फार विस्तीर्ण शहर आहे, फार मोठं आहे, मोठे रस्ते आहेत, लांब लांब वसाहती आहेत. तर नागपूरचा जो एरिया आहे तो 229 स्क्वेअर किलोमीटरचा येतो. दिल्लीचा एरिया साधारणतः 1450 स्क्वेअर किलोमीटरचा येतो. मी साधारणतः आपल्याला प्रमाण कळावं या अर्थानं हा 850 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आपल्याला सांगतोय. आणि ते आपण म्हणतो ना, एका अर्थानं रामरायाच्या भूमीत आहोत आणि आपण हनुमंताला नेहमी म्हणतो समर्थांच्या याच्यात, वाढता वाढता वाढे भेदिले. इथे असं हे वक्फ वाढत चाललंय, ते थांबवावं लागणार आहे. आणि त्याच साधारणतः पावलांवरती पुढे चालत हा जो 1995चे बदल आहेत, यात अजून एक बदल काय केला गेला? वक्फ बाय युजर नावाची एक संकल्पना आणण्यात आली. म्हणजे काय? वापरातून, ज्याला आम्ही ॲडव्हर्स पोजेशन असं म्हणतो कायद्याच्या भाषेमध्ये, की ॲडव्हर्स पोजेशन म्हणजे काय की मी वापरतोय, ओनरला माहिती आहे मी कब्जात आहे आणि तरी देखील ओनर मला अडवत नाही आहे, म्हणून माझं ॲडव्हर्स पोजेशन क्रिएट होतं. आणि त्या ॲडव्हर्स पोजेशनच्या सारखाच एक भाग वक्फ बाय युजरचा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे. वक्फ जेव्हा क्रिएट आपण करतो, एखाद्या वस्तूला आपण दान देतो, तेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये देखील दानाची संकल्पना आहे. अगदी आपण मतदान करून आलो काही दिवसांपूर्वी आणि म्हणूनच आता विक्रमजींनी विषय केला की देवेंद्रजी बसलेत त्या ठिकाणी, आपण मतदान केलं म्हणून, आपण सत्पात्री दान केलं म्हणून. इथे जेव्हा दान करायचं आहे वक्फचं तेव्हा त्याला वक्फनामा असं म्हटलं जातं. आणि वक्फनामा करणारा जो असतो त्याला वाकिफ असं म्हटलं जातं. आणि हा जो वाकिफ आहे, हा वाकिफ त्याची प्रॉपर्टी ही वक्फला देतो, अशा प्रकारचं एक दस्त तो तयार करत असतो. आता आपण अगदी बगदाद आणि ज्या ठिकाणी इस्लामचा जन्म झाला अशा सगळ्या भागांचा देखील आपण जर एक आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की अगदी 500-700 वर्षांपूर्वी, 800 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी सुद्धा जे आहे, जेव्हा याची सुरुवात झाली होती त्यावेळी देखील वक्फनामे अस्तित्वात होते. आणि वक्फनाम्याच्या बेसिसवरतीच वक्फ क्रिएट केलं जायचं, इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणतो, ॲग्रीमेंट म्हणतो. पण भारतामध्ये ज्या प्रकारचा कायदा आहे
त्या प्रकारच्या कायद्यामध्ये आपण ह्याची आवश्यकता काढून टाकली. वर्क बाय युजर अशा अनुषंगानं आम्ही त्याला मान्यता दिली. अजून काय केलं आम्ही? लिमिटेशन ॲक्ट काढून टाकलं. लिमिटेशन ॲक्ट म्हणजे काय की एखाद्यावरती अन्याय झाला तर आपल्याकडे आपण काय म्हणतो अगदी की बाबा मागितलं पाहिजे, मागितल्याशिवाय मिळणार नाही. अगदी नेहमी उदाहरण दिलं जातं, आईसुद्धा बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला रडावं लागेल ना, आणि रडण्यासाठी काही वेळ मर्यादा असावी लागेल, आणि त्यासाठी 3 वर्ष 12 वर्ष अशा प्रकारचा इंडियन लिमिटेशन ॲक्ट जो आहे, लिमिटेशन ॲक्टनुसार कालमर्यादा घालून दिली आहे. पण या ठिकाणी लिमिटेशन ॲक्ट काढून टाकला. मला केव्हाही वाटलं त्यावेळी मी येईल आणि वक्फ क्लेम करेल, अशा प्रकारची जी स्थिती आहे ही या कायद्यांमधल्या तरतुदींनी आम्ही आणली. त्यानंतर आम्ही अजून काय केलं की अगदी प्रॉपर्टीचे डिस्प्यूट असं म्हटलं की ते ट्रायब्युनलकडे दिले. आता हे ट्रायब्युनल नावाची संकल्पना काय आहे? जसं मी आधीमध्ये सांगितलं की बाबा इन्व्हायरमेंटल ट्रायब्युनल आहे, डेट रिकव्हरी आहे. तर वक्फच्या संदर्भात येणारे जेही काय डिस्प्यूट्स आहेत ते केवळ ट्रायब्युनल आणि ट्रायब्युनलच ऐकेल. सिव्हिल कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही. सिव्हिल कोर्ट बार करण्यात आलं. आता विचार करा, अशा प्रकारे वक्फसारखी जी रचना आहे ही आपल्याकडे मंदिरांची देखील आहे. ट्रस्ट आहेत, ट्रस्टीज आहेत. अगदी आपण हा जो ट्रस्ट आहे आपला, या ट्रस्टच्या सगळ्या ट्रस्टींची ओळख आपल्या सगळ्यांची झाली, आणि आयामच्या अध्यक्ष कोण आहेत, तिथे ट्रस्टी कोण आहेत त्यांना आपण ओळखतो. पण आता आयामच्या संदर्भात एखादा लँड डिस्प्यूट झाला तर मला सिव्हिल कोर्टात जावं लागतं. तसंच इथला काळाराम मंदिर आहे, काळाराम मंदिराचा जर कुठला प्रॉपर्टीचा डिस्प्यूट असेल, जागेचा डिस्प्यूट असेल तर मला सिव्हिल कोर्टात जावं लागतं. माझ्यासाठी ट्रिब्युनल नाही आहे. लक्षात घ्या, मी टायटल सांगतोय. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय असतील तर मी चॅरिटी कमिशनरकडे जाईल, पण टायटल असेल तर मला सिव्हिल कोर्टात जावं लागेल. इथे मात्र मला ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं. मग प्रश्न विचाराल किंवा ट्रिब्युनल आहे, ठीक आहे, ज्युडिशियल बॉडीज आहे, तुम्हाला काय फरक पडतो, ट्रिब्युनल किंवा कोर्ट. पण कोर्टाच्या सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो निष्पक्षता, आणि ज्युडिशियल माइंडचा व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला असावा लागतो. या ट्रिब्युनलचं कंपोजिशन काय आहे बरं? या ट्रिब्युनलच्या कंपोजिशनमध्ये एक डिस्ट्रिक्ट जज लेवलचा माणूस असावा लागतो, एक DM लेवलचा माणूस असावा लागतो, आणि एक इस्लामिक स्कॉलर असावा लागतो. अशा तिघांनी मिळून त्या प्रकरणांचा निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे विचार करा की इस्लामिक स्कॉलर त्या ठिकाणी आहे. या ट्रिब्युनलच्या आधी जे बोर्ड आहे की जे कुठली मालमत्ता वक्फ आहे की नाही त्याचं डिक्लरेशन करतं, त्या ठिकाणी देखील सगळी मंडळी मुस्लिम पंथाची त्या ठिकाणी बसलेली आहेत. आणि अशा या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये आपण आहोत. आणि या ट्रिब्युनलने दिलेला जो निकाल आहे हा निकाल अंतिम आहे. म्हणजे कायद्यामध्ये एखाद्या गोष्टीला आपण अंतिम असं जेव्हा म्हणतो, म्हणजे अगदी सिव्हिल कोर्टाच्या भाषेत म्हणायचं झालं तर माझा सिव्हिल सूट दाखल होतो, मला पहिल्या अपीलचा अधिकार आहे. पहिली अपील केल्यानंतर मला सगळेचे सगळे मुद्दे कॅनव्हास करता येतात पहिल्या अपिलेट कोर्टासमोर. मग सेकंड अपील आहे जी बहुतांशी हायकोर्टात येते, त्यावेळी मला कायद्याचे मुद्दे कॅनव्हास करता येतात. आणि एवढं सगळं झाल्यावरती मला स्पेशल लीव्ह पिटिशनने सुप्रीम कोर्टासमोर देखील तो विषय सिव्हिल डिस्प्यूटचा घेऊन जाता येतो. पण या ठिकाणी काय म्हटलं आहे? ट्रायब्युनल इज फायनल. मग त्याला आमच्या वकिली भाषेत जिसका कोई होता नाही है उसका होता है हायकोर्ट, कॉन्स्टिट्युशनल कोर्ट. मग अशा ठिकाणी हायकोर्टामध्ये रिव्हिजन दाखल करता येते किंवा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करता येते, आणि मग त्या पॉवरने हायकोर्टामध्ये हे डिस्प्यूट्स घेऊन जाता येतात. पण मार्ग कठीण आहे. त्यानंतर दुसरं काय केलं या सगळ्या प्रकारांमध्ये की ज्यावेळी लँड ॲक्विजिशन होतं, आपण असं म्हणतो की आता लँड ॲक्विजिशनचे मोठे विषय समृद्धी मार्ग झाला आहे, आणि 2013 कायद्याची देखील मोठी चर्चा झाली. एमिनंट डोमेन नावाची संकल्पना आहे, राज्याचा सार्वभौम अधिकार एखाद्या प्रॉपर्टीला, प्रायव्हेट प्रॉपर्टीला सरकारी म्हणून ताब्यात घेण्याचा. तर मला ह्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेण्यासाठी प्रचंड अडचणी आहेत. जर ती वक्फ असेल तर मला प्रूव्ह करावं लागतं, म्हणजे शासनाला प्रूव्ह करावं लागतं की मला अल्टरनेट लँड अवेलेबल नाही आहे, आणि म्हणून मला या लँडची आवश्यकता आहे, आणि मला ही लँड तुम्ही द्या. त्यामुळे अशा प्रकारचा जो भाग आहे हा भाग या सगळ्या ठिकाणी येतो. त्यानंतर काय झालं की या सगळ्या मुद्द्यांद्वारे जेव्हा आपण बघतो की गैरमुस्लिम, आता मला सांगा की आपण सगळे हिंदू आहोत, म्हणजे सगळ्याच अर्थाने हिंदू आहोत, तुम्ही वक्फ क्रिएट कराल का? इथून कोण कोण वक्फ क्रिएट करायला तयार आहे या ऑडियन्सपैकी? हात वर करा. आहे कोणी वक्फ क्रिएट करायला तयार? कायद्यात प्रोव्हिजन आहे, म्हणजे इंग्रजांनी कायदा केला
त्यावेळी त्या कायद्यात म्हटलं की फक्त इस्लाम पंथाचा अनुनय करणारे लोक जे आहेत ते वक्फ क्रिएट करू शकतील. पण आम्ही प्रोव्हिजन आणली की गैर इस्लाम पंथ फॉलो करणारे देखील वक्फ क्रिएट करू शकतील. अहो, ही तरतूद पाकिस्तानातल्या कायद्यात पण नाही आहे. ही तरतूद पाकिस्तानातल्या कायद्यात सुद्धा नाही. आणि मुळात पाकिस्तानात कायदा आला केव्हा? 70च्या दशकात. आपण आणला केव्हा? 54ला. म्हणजे हा जो पार्ट आहे हा फार भयंकर आहे. आणि यानंतर झालं काय या सगळ्या पार्श्वभूमीवरती की या लोकांना जो अनिर्बंध अधिकार मिळाला, या अनिर्बंध अधिकारामुळे दिल्लीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 77% क्षेत्र हे आज वक्फ क्लेम करत आहे. 77%. दिल्ली हायकोर्ट, भारतीय संसदेची नवीन वास्तू, अगदी जवाहरलाल नेहरू स्टेडियम हे सगळं वक्फ क्लेम करत आहे. म्हणजे ते तमिळनाडूतलं मंदिर तर आपल्याला पाठ झालं आहे आता. 1500 वर्ष जुनं मंदिर, इस्लामच्या आधीचं मंदिर, त्याला वक्फ क्लेम केलं आहे. बरोबर आहे? म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे हा किती भयंकर आहे. बरं, या भयंकर प्रकारामध्ये केवळ हिंदूच पीडित आहेत का? किंवा गैर इस्लाम पंथाचा अनुनय करणारे पीडित आहेत का? स्वतः इस्लामचा अनुनय करणारे देखील याद्वारे पीडित आहेत. होतं काय? जे तुमच्या मनात प्रश्न आलाय का मला माहिती नाही. वक्फ क्रिएट केलं, अल्लाकडे दिलं, पण ते चालवतं कोण? जशी इकडे ट्रस्टी आहेत, डॉक्टर साहेब ट्रस्टी आहेत आणि इतका छान कार्यक्रम आपण त्या ट्रस्टच्या त्या माध्यमातून करतोय, तर तिथे चालवणारे ट्रस्टी कोण आहेत? त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात त्यांना? मुतवल्ली अशा नावाचा एक शब्द त्यांच्यासाठी येतो. आणि या मुतवल्लींकडे ही मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी येऊन पडली आहे. एका अनुमानानुसार, तो देखील खरा आहे खोटा आहे माहिती नाही, साधारणतः 9 लाख एकर एवढी जमीन जी आहे ही भारतभर वक्फची असण्याची शक्यता आहे. आणि ते 3 नंबरचे लँड होल्डिंग करणारे असतील असं आहे. पण एक प्राथमिक अंदाज जेव्हा वामसी पोर्टलचा घेतला तेव्हा हा आकडा याच्या कैक पट असू शकतो असा आहे. विचार करा, संपत्ती ज्याला आपण असं म्हणतो, ज्याच्या ताब्यात भूमी, त्याच्या ताब्यात सर्व काही. व्यापार तिथूनच होणार, उदीम तिथूनच येणार, शेती तिथून चालणार, कारभार तिथून चालणार. असं सगळं असताना ज्या लोकांच्या ताब्यात एवढी भूमी आहे ते काय करतात त्याच्या संदर्भातलं? तर प्रचंड मोठ्या प्रमाणात करप्शन या बोर्डांमध्ये आहे, या मुतावल्लींमध्ये आहे. आणि अनेक डिस्प्यूट्स, आपण खटल्यांचा देखील डेटा काढला आहे वक्फ बोर्डाच्या संदर्भात असलेला. अनेक मुस्लिम लोक या जमिनींवरती टेनंट म्हणून राहतात आणि या टेनंट लोकांना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात छळ या मुतवल्ली आणि बोर्डातल्या लोकांच्याद्वारे केला जातो. त्याचप्रमाणे केरळमध्ये ख्रिश्चन लोक देखील रस्त्यावरती आलेत वेगवेगळ्या विषयांनी की वक्फ बोर्डाने कशा ख्रिश्चन लोकांचा देखील या विषयामध्ये त्यांच्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न काही हिंदू मुसलमान असा नाही, हा प्रश्न ख्रिश्चन मुसलमान असा नाही, हा प्रश्न एका अर्थानं मानवतेचा प्रश्न आहे. यामध्ये मुस्लिम समाजातले लोक देखील तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते भरडले जात आहेत. आता काही आकडे त्यातले जे आहेत की जसं मी भारतातलं सांगितलं की साधारणतः 9-9.5 लाख एवढी ज्या मालमत्ता आहेत, या मालमत्ता एकरमध्ये भारतातल्या आहेत. त्याप्रमाणे 2.25 लाख या उत्तर प्रदेशातल्या सुन्नी बोर्डाने आणि 1.5 लाख मालमत्ता या शिया बोर्डाने मालकी हक्क ते सांगतायत. लक्षात घ्या, हा फार मोठा जमिनीचा आकडा या ठिकाणचा आहे. आणि ज्यावेळी आपण या सगळ्या परिवेशामध्ये आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये बघतो की बाकी ठिकाणी काय स्थिती आहे, आज किती इस्लामिक राष्ट्र आहेत. म्हणजे सकाळचं पहिलं सत्र आपलं आंतरराष्ट्रीय विषयातलंच झालं. आणि हा इस्लामिक राष्ट्रांचा एक ब्लॉक आहे. मोठ्या प्रमाणात ते पॉलिसी ग्लोबल लेवलला इन्फ्लुअन्स करतात. साधारणतः 52 राष्ट्र आपण म्हणतो की ते इस्लामिक आहेत. जेव्हा आपण बघतो तेव्हा भारतात वक्फ ट्रिब्युनल आहे आणि जे एका अर्थानं शरिया पद्धतीने चालतं. तसंच मलेशिया, जॉर्डन यासारख्या देशांमध्ये जे इस्लामिक देश आहे त्या ठिकाणी शरिया कोर्टाद्वारे याचे निकाल दिले जातात. मग आता सकाळी एक प्रश्न पडला होता, कोणीतरी एक उदाहरण दिलं की भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर हा जो शब्द आला आहे, हा सेक्युलर केव्हा आला? संविधान सभेत 3च वेळा आला. मग आपण सेक्युलर राष्ट्र इंदिरा गांधींची कृपा म्हणून झालो. आणि मग आता आपण जर सेक्युलर राष्ट्र आहोत आणि आपल्या या देशामध्ये शरियाप्रमाणे आम्ही अशा प्रकारे काही गोष्टी चालवतोय, तर हे सेक्युलर तरी आहे का हो? आता नरेटिव्हचा विषय सगळा सुरू होता, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा कशा आहेत हा त्यातला मुद्दा यातनं स्पष्ट होतो. अहो, पाकिस्तानात सुद्धा ट्रिब्युनल नाही आहे. म्हणजे हे जे ट्रिब्युनल आपण म्हणतो
त्यांना तर एका अर्थानं अल्लाची प्रॉपर्टी तिथे सेक्युअर व्हायलाच पाहिजे, पण तिथेही ट्रिब्युनल नाही आहे. म्हणजे त्यांना स्पीडी बिडी अमुक दमुक काही घेणं देणं नाही आहे. आता महाराष्ट्रातले काही आकडे थोडक्यात तुमच्यासमोर ठेवतो. मी जसं म्हणालो की महाराष्ट्रात 32,000हून अधिक प्रॉपर्टीज आहेत. 32,318 म्हणजे हा 1.5 वर्षापूर्वींचा आकडा आहे, जो आत्ता 35,000पर्यंत गेला आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये काय काय सूक्ष्म बदल घडत आहेत त्यांच्याकडे जरा बारकाईनं लक्ष द्यावं आपण सगळ्यांनी. आज छोट्या छोट्या गावांमध्ये 10-10, 15-15, 20-20 अशा प्रकारचे क्लेम हे दाखल होत आहेत की ह्या प्रॉपर्टी वक्फ आहेत म्हणून, आणि म्हणून हा आकडा वाढतोय. त्यानंतर आपण अगदी महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा घ्या, कुठलाही जिल्हा, त्या जिल्ह्यांमध्ये प्रॉपर्टीज आहेत. मी काही फक्त उदाहरणं सांगतो. मराठवाड्यामध्ये संभाजीनगरात 3,000 प्रॉपर्टी त्यावेळी होत्या. कमी नंदुरबारमध्ये आपल्या नाशिकच्या शेजारी त्या ठिकाणी 180 प्रॉपर्टी क्लेम केलेल्या आहेत. आता ज्या नाशकातनं आपण बोलतोय या नाशकात 2,604 प्रॉपर्टीज क्लेम केल्या आहेत. आता ह्या प्रॉपर्टी क्लेम करण्यामध्ये ग्रामीण शहरी असं काही वर्गीकरण नाही आहे, हर तरफ आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये रुरल 1,073, अर्बनमध्ये 1,531 एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रॉपर्टीज त्यांनी क्लेम केलेल्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल या प्रॉपर्टी क्लेम केल्या म्हणजे कुठे क्लेम केल्या? जसं सांगितलं वामसी नावाचं पोर्टल आहे. मग आम्ही काय केलं की या प्रॉपर्ट्या क्लेम केलेल्या आहेत यांचे सातबारे काढा. सातबारे माहिती आहे आपल्याला काय असतं? माहिती आहे सातबारा? हा रिव्हेन्यू रेकॉर्ड असतो. सातबारा म्हणजे रिव्हेन्यू जेव्हा सरकारला कलेक्ट करायचं असतं तेव्हा कुणाच्या नावावरती मालमत्ता आहे ती सांगावी लागते. तर अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या मांगवतन म्हणून सातबाऱ्यावरती आहेत, त्या टकिया कला म्हणून वामसी पोर्टलवरती क्लेम केल्यात. एखाद्या धर्माची एखाद्या पंथाची स्मशानभूमी आहे ती देखील वक्फ म्हणून क्लेम केलेली आहे. माझ्याकडे रेकॉर्ड म्हणून सांगतोय मी. एका बाजूला सातबारा आहे, अगदी त्याच प्रॉपर्टीचा दुसऱ्या बाजूला वामसीचा रेकॉर्ड आहे. आणि अशा रीतीने ह्या प्रॉपर्टी क्लेम केल्या जातात, राईट, लेफ्ट आणि सेंटर. आता पुढचा मुद्दा असा आहे, सकाळीच ऑडिट आणि असा सगळा एक विषय आपला झाला, आर्थिक विषयातला सुद्धा. मग आता एवढी सगळी प्रॉपर्टी दिली आहे, चॅरिटीसाठी दिली आहे, सगळं छान पायस पर्पज आहे, मग त्यातली आर्थिक शिस्त तर पाळली पाहिजे ना. ऑडिट इज मॅन्डेटरी. तर या 32,000 ज्या संस्था मी म्हणाल्या याच्यापैकी 31,000 संस्थांनी त्यांचं ऑडिटच केलेलं नाही आहे. ॲब्सोल्यूट नो ऑडिट. आणि काय चाललंय, कुठे चाललंय, सगळा सावळा गोंधळ हा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर काय, काही वेळेला आपल्याला असं वाटेल की अरे ठीक आहे, या मालमत्ता आहेत, तुम्ही तुमच्या ट्रस्टनी चालवताय, ते त्यांच्या वक्फनी चालवताय, वी आर अ सेक्युलर स्टेट, व्हाय आर यू अगेन्स्ट देम? वी आर अगेन्स्ट दी इशू बिकॉज ते राईट, लेफ्ट आणि सेंटर जे मागतायत ना, हे फाउंडेशन लेस आहे. म्हणजे भारतभर जवळजवळ 8.5 लाख क्लेम वामसी पोर्टलवरती आहेत आणि पैकी फक्त 9,000 रेकॉर्ड्स असे आहेत, अशा एंट्रीज आहेत की ज्या ठिकाणी काहीतरी दस्त आहे. काहीतरी म्हणतोय मी, वक्फनामा म्हणत नाही आहे, तो खरा खोटा तेही म्हणत नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशनही म्हणत नाही आहे, डेटाच नाही आहे, डेटाच नाही आहे. आणि अशा प्रकारे हे क्लेम जे आहेत हे वाढत चालले आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आपण या सगळ्या ज्या मालमत्ता मंदिरांच्याही म्हणतो, बाकी इतर ठिकाणच्याही म्हणतो, तर ह्या ज्या मालमत्ता आहेत या मालमत्ता धार्मिक पर्पजसाठी दिलेल्या आहेत. ऑन द कॉन्ट्ररी इथे दिलेल्या ज्या मालमत्ता आहेत या कृषी आहेत, त्यात शेतजमिनी आहेत, त्यात कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत, त्यात कमर्शियल गोष्टी देखील चालतात. आणि अशा प्रकारचा सगळा तो भाग त्या सगळ्या प्रॉपर्टीजमधला आहे, केवळ पायस आणि रिलिजियस नाही. आणि पायस आणि रिलिजियसमध्ये मी फार जात नाही, कारण पायस आणि रिलिजियस कशासाठी आहे? ॲज पर इस्लामिक लॉ. इट इज नॉट ॲज पर जनरल नोशन्स ऑफ ह्युमॅनिटी, इट इज ॲज पर इस्लामिक लॉ. आणि हे ॲब्राहमिक रिलिजन्स आहेत. आणि त्याचा सोर्स मी सांगितला त्याप्रमाणे फतवा आलमगिरी आहे. त्या फतवा आलमगिरीमध्ये बाकीच्यांसोबत काय होतं सांगायची गरज नाही. जिझिया लावला जातो किंवा काय केला जातो ते आपल्या तुमच्या आमच्यासाठी काय करणार. त्यामुळे असा सगळा हा यातला मुद्दा आहे. आता या सगळ्या मुद्द्यांवरती बघताना, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना, जसं मी एक गोष्ट फक्त सांगायची राहिली की अगदी 2013ची पण जी अमेंडमेंट आली ती पण बघा, अण्णा आंदोलन पीकवर आहे. नरेंद्र मोदी प्रमुख म्हणून निवडले गेलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवरती 2013ची अमेंडमेंट आली आहे आणि त्यात 213 प्रॉपर्टीज या देऊन टाकल्यात वक्फ बोर्डाला दिल्लीतल्या. 2013 म्हणजे नोटिफिकेशन काढलं आहे, बाकीच्या गोष्टी झाल्या आहेत. टायमिंग बघा कुठले कुठले त्यातले टायमिंग्स आहेत. आणि म्हणून आत्ताचे लोक म्हणतात ना की
हे सगळं एक रहेंगे तो सेफ रहेंगे तुम्ही ध्रुवीकरण केलं आणि ज्यावेळी या मोठ्या मागण्या घेऊन मदानी जात होते आणि त्या मदानींच्या मागण्या मान्य केल्या जात होत्या, मदानींना विश्वास होता की हे असंच करणार आहेत म्हणून, कारण त्यांचा इतिहास आहे तो आजपर्यंतचा झालेला, आणि हा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर येणं खूप आवश्यक आहे. यानंतर ज्या अमेंडमेंट्स आपण आत्ता म्हणतोय की हे सगळं झाल्यानंतर यात अमेंडमेंट्स सरकार घेऊन येत आहे. घेऊन आलं पाहिजे का हो? अमेंडमेंट्स पाहिजेत का आपल्याला? नक्की का? हां, कायदाच नका ठेवू ना रहेगा बास. मग आता याच्या सुधारणा आहेत. आपण आधी सुधारणांवरती एक पटकन 2 मिनिटात एक नजर फिरू, 5 मिनिटांमध्ये साधारणतः. काय या 44 सुधारणांमध्ये सांगितलं आहे? एक महत्त्वाचा बदल जो केला आहे या 44 सुधारणांमध्ये, तर तो पहिला असा आहे की ज्या ज्या सरकारी मालमत्ता आहेत, ज्यावरती बोर्ड आपला क्लेम सांगताय, तो पूर्णच्या पूर्ण क्लेम खारिज करून टाकला आहे. त्या सगळ्या मालमत्ता सरकारी मालमत्ता असतील आणि त्या सरकारी मालमत्ता झाल्यानंतर तिथला जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, DM आहे, तो DM ह्या प्रॉपर्टीजचा सर्वे करेल, त्याला पुन्हा एकदा व्हेरीफाय करेल आणि सरकारच्या असतील तर सरकारच्या म्हणून ठेवेल आणि वक्फ असतील तर वक्फ म्हणून सांगेल. त्यानंतर काय केलंय, जसं मी सांगितलं की कोणीही वक्फ करू शकतो आत्ता, त्यावर एक बदल सुचवला आहे. काय बदल सुचवला आहे की जी व्यक्ती इस्लाम पंथ तिनं स्वीकारला असेल आणि 5 वर्ष तो पंथ स्वीकारून त्याची प्रॅक्टिस ती व्यक्ती करत असेल, अशीच व्यक्ती वक्फ क्रिएट करू शकेल. योग्य बदल आहे का अयोग्य आहे? अयोग्य आहे. 5 वर्ष. हां, त्यामुळे हा जो मुद्दा आहे की 5 वर्ष, आता यावर देखील मोठ्या कायदे पंडितांच्या चर्चा सुरू आहेत. 5 वर्ष कुठून आणले? 5 वर्ष टिकणार नाही, तुम्ही त्याला करू द्या, कन्वर्ट झाल्या अशा प्रकारच्या ज्याला आपण म्हणू आर्ग्युमेंट्स त्या दिल्या जात आहेत. मला आपल्या सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण स्वामी विवेकानंदांना खूप आदरानं पूजतो. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. स्वामीजी केव्हा गेले होते अमेरिकेत? भगवे वस्त्र परिधान करून गेले होते, बरोबर आहे. सनातनचा विचार त्या ठिकाणी घेऊन गेले होते आणि आपण त्यांच्या कार्याचं स्वरूप हे आजही अनुभवतो. त्यावेळी काय झालं असेल हो? म्हणजे आज आपण बघतो की जसं भारतामध्ये दोन्ही ॲब्रामिक रिलिजन्स जे आहेत ते एक प्रकारे धर्मांतरणाच्या पाठीमागे लागलेले आहेत. विचार करा, हा संन्यासी त्यावेळी जेव्हा आपण आता बघतो की सोशल मीडियाची ताकद काय झालेली आहे, अशा वेळी अमेरिकेत गेला, ज्यावेळी सोशल मीडिया नाही आहे, ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा मॉडर्न मीडिया अवेलेबल नाही आहे, आणि अशा प्रकारे तो हा हिंदू सनातन विचार त्या ठिकाणी मांडतोय. काय झालं असेल? म्हणजे शेफालीताई आणि रुबिका आत्ता सांगत होत्या की ट्रोलिंग कशी होते. स्वामीजींना काय ट्रोलिंग झाली असेल? एक केस फक्त त्यातली एक सांगतो की स्वामीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन तिथल्या एका महिलेने तिची सगळी जी मालमत्ता आहे ती स्वामीजींच्या ट्रस्टच्या नावाने केली, विलद्वारे. आणि ते विलद्वारे केल्यानंतर त्या महिलेचा काय कालांतराने मृत्यू झाला, आणि मृत्यू झाल्यानंतर प्रोबेट घ्यावी लागते, विलच्या नंतर प्रोबेट घ्यावी लागते की ही मालमत्ता मला आता ट्रान्सफर करायची आहे. त्यावेळी तिच्या मुलीने त्यावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि तिने असं म्हटलं की माझी जी आई आहे ही तिच्या उतार वयात होती आणि तिला या हिंदुत्वाच्या विचारांनी, स्वामीजींच्या विचारांनी तिच्या डोक्यावरती परिणाम झाला होता. ती इन्सेन होती, इन्सॅनिटीचा डिफेन्स आम्ही जो म्हणतो, आणि त्यामुळे तिचं केलेलं जे विल आहे हे अमान्य करण्यात यावं. काय निकाल आला असेल तिथल्या न्यायालयाचा? विल मान्य झालं असेल की अमान्य झालं असेल? विल अमान्य झालंय आणि ती प्रॉपर्टी देता आलेली नाही आहे. त्यामुळे म्हणून ही जी सुधारणा आहे ही निश्चितच चांगली आहे, पण ती पुरेशी आहे का हा देखील प्रश्न आपल्या मनात पडला पाहिजे. त्यानंतर काय केलंय, जसं म्हणालो की ट्रिब्युनलचा निर्णय जो आहे तो अंतिम असा आत्ताची जी स्थिती आहे सेक्शन 40 प्रमाणे, आता नवीन सुधारणांमध्ये ते काढून टाकण्यात आलंय की त्यात अपील प्रोव्हाइड केली आहे की हायकोर्टामध्ये अपील केल्या जाऊ शकते. पण तरी देखील टायटलचे जे डिस्प्यूट्स आहेत ते ट्रिब्युनलकडेच जातील अशा प्रकारची स्थिती अमेंडमेंट नंतर देखील आहे. ती योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे का अयोग्य आहे? का अयोग्य? सिव्हिल कोर्टात जायला पाहिजे ना. एक्झॅक्टली, ती सिव्हिल कोर्टात जायला पाहिजे. हा सुधार चांगला आहे, पण त्यात अजून बदल होऊन
सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन हे टायटल डिस्प्यूटच्या संदर्भात असायलाच हवं आहे. म्हणजे ट्रिब्युनलचं कॉन्स्टिट्यूशन बदललं आहे आता. ट्रिब्युनलमध्ये जी इस्लाम स्कॉलर म्हणून जी मॅन्डेट होतं ते मॅन्डेट आता काढून टाकलं आहे. त्यानंतर काय झालं आहे की या सगळ्या ठिकाणी हे जी मोजणी केली जाते सेक्शन 4 प्रमाणे, म्हणजे नेहमी आपण वक्फबद्दल बोलतो, क्लेम तेच करतात, मोजणी तेच क्लेम करतात, डिक्लेअर तेच करतात, निर्णय पण तेच देतात. त्यातला जो दुसरा टप्पा आहे मोजणी करण्याचा, आता हा मोजणी करण्याचा जो भाग आहे हा डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे म्हणजे रिव्हेन्यू सिस्टीमकडे आता जाणार आहे आणि रिव्हेन्यू सिस्टीममधून त्याची मोजणी होणार आहे. त्यानंतर अजून एक बदल मी ज्याला म्हणतो की हा कायदा जो आहे आणि हा जो प्रश्न आहे हा सेक्युलर एका अर्थाने असा आहे की शिया आणि सुन्नी हे दोनच पंथ आहेत का हो इस्लाममध्ये? म्हणजे जे पुण्यातले आहेत, विशेषतः आपण लक्ष्मीपूजन करताना जी वही आणतो ती कुठून आणतो? बोहरी आळूतनं आणतो. बोहरी समाजाच्या दुकानातनं जाऊन आपण ती लक्ष्मीपूजनाची वही घेऊन येतो. आता बोहरी कोण आहेत? एका अर्थानं उपपंथ आहे, इस्लामचा उपपंथ आहे. त्याचप्रमाणे अहमदियासारखा उपपंथ आहे. यांना अधिकारच नाही आहे, त्यांचे बोर्डच नाही आहेत. आत्ता या सुधारणांद्वारे त्यांना देखील बोर्ड म्हणून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे आपण म्हणतोय की हा कायदाच नसावा, पण जर ठीक आहे काहीतरी घडत असेल तर त्यामध्ये जर हे या दोन पंथांना रिकग्निशन मिळत असेल तर ती देखील आनंदाची आणि एका अर्थानं स्वागताची बाब आहे. त्यानंतर काय झालं आहे की जे कॉन्स्टिट्यूशन आहे या बोर्डाचं, त्या बोर्डाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांचा समावेश आणि गैरमुस्लिम पंथ असणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. हा पंथांचा समावेश याच्यासाठी खूप मोठा विरोध होतो आहे. म्हणजे मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसमोर मुंबईमध्ये एक प्रेझेंटेशन या विषयातलं करून आलो. ते करून आल्यानंतर ओबीसीसारखे समोरची जी मंडळी होती त्यांचं म्हणणं होतं की का पाहिजे? तिरुपतीमध्ये आहेत का मुस्लिम? मग इकडे का पाहिजे बोर्डामध्ये? काय उत्तर असेल हो? पाहिजे का नको आहे? का पाहिजे? एक्झॅक्टली, कारण इथे टायटलचा विषय आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्या क्लेम केल्या जात आहेत आणि या प्रॉपर्ट्यांचं युटिलायझेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे. दिस इज स्टेट विदिन स्टेट, अशा प्रकारची स्थिती निर्माण होतीये. आणि त्यासाठी म्हणून गैरमुस्लिम पंथ अनुनय करणारी लोकसुद्धा या ठिकाणी हवे आहेत आणि महिलांचं देखील प्रतिनिधित्व या ठिकाणी असायला हवं आहे. त्यानंतर अजून एक मुद्दा म्हणजे हे जे वक्फ आपण करतो या वक्फमध्ये 2 प्रकार येतात. एक येतं वक्फ अल औलाद या नावाचं आणि दुसरं येतं पब्लिक वक्फ, म्हणजे जे पायस पर्पजेससाठी जनरल पब्लिकला दिलेलं आहे. आता वक्फ अल औलाद या संकल्पनेचा काय अर्थ आहे की त्या कुटुंबासाठी म्हणून ती जमीन असणार आहे, ती विकता येणार नाही आहे त्या कुटुंबातल्या पुढच्या डिसेंडंट्सला. लक्षात घ्या. आणि मात्र जेव्हा त्या कुटुंबाची लाईन थांबेल, ज्याला आपण वंशवृक्ष म्हणतो, तो वंशवृक्ष थांबला की मग ती कन्वर्ट होऊ शकते. अशा प्रकारची अल औलादची कन्सेप्ट आहे. आणि ही दुसरी जी कन्सेप्ट आहे या ठिकाणी ते पूर्णच्या पूर्ण मस्जिद असेल, तकिया असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी ती प्रॉपर्टी वापरल्या जाते. आता तुम्ही विचार कराल की हे अल औलाद आणि हे बाकीच्या गोष्टी काय करायची गरज आहे? तशा प्रकारची प्रोव्हिजन तर ऑलरेडी आपल्याकडे सेक्युलर लॉमध्ये आहे, बरोबर आहे ना? मग का हे अल औलाद कशा करता पाहिजे आणि हे ओव्हरऑल कशा करता पाहिजे? तर त्या ठिकाणी सुद्धा त्या फॅमिलीचं जे प्रोटेक्शन आहे त्यासाठी म्हणून केलेली ही प्रोव्हिजन आहे आणि तिला आत्ता रिकग्निशन दिलेलं आहे. त्यामुळे एका अर्थानं जर आपण म्हणू तर हे जे बदल आहेत हे बदल एका चांगल्या दिशेने चालले आहेत. पण काही आणखी जे बदल व्हायला हवेत की ज्यात आपण म्हटलं की सिव्हिल कोर्ट म्हणजे अगदी टेनंट काढायचे आहेत. बरोबर आहे, आपल्यापैकी टेनन्सीचा अनुभव किती लोकांना आहे? घर भाड्याने दिले पण भाडेकरू घर सोडत नाही. मुंबईमध्ये खूप स्थिती होती. आता कायदे बदलले आणि कायदे बदलल्यानंतर यातलं प्रमाण खूप कमी झालं की भाडेकरू सोडून जात नाही. पण ट्रिब्युनलला जर भाडेकरू काढायचे असतील तर खूप सोपं आहे. 45 दिवसाची नोटीस द्यायची आणि तरी भाडेकरू नाही गेला तर कलेक्टरला कळवायचं की ह्याला काढा आणि मला रिपोर्ट सादर करा. अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स आत्ता यातल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ज्या ज्या ठिकाणी सिव्हिल डिस्प्यूट येतील, ते टायटलचे असतील, टेनन्सीचे असतील किंवा अजून कुठल्या प्रकारचे असतील, त्या ठिकाणी सिव्हिल कोर्ट जे आहे हे एनेबल झालं पाहिजे. त्यानंतर लँड ॲक्विजिशनच्या संदर्भातली जी तरतूद आहे की लँड ॲक्वायर करता येणार नाही, ती देखील या प्रोव्हिजनमधनं काढून टाकण्यात आली पाहिजे. त्यानंतर हा जो वर्क बाय युजरचा जो मुद्दा आहे तो देखील या नवीन तरतुदीनुसार काढून टाकण्यात आलेला आहे. वर्क बाय यूज वापरता येणार नाही. आपल्याला माहिती आहे का की राम जन्मभूमीचा जो निकाल आला त्या निकालामध्ये सुन्नी वक्फ बोर्ड नावाचा देखील एक पक्षकार होता.
ते प्रतिवादी होते आणि त्यांचा क्लेम होता की हे वर्क बाय यूज प्रमाणे आता मस्जिद आहे, बाबरी मस्जिद आहे. अशा प्रकारचा क्लेम वर्क बाय युजर हा त्या खटल्यात देखील, त्या केसमध्ये देखील झालेला आहे आणि तो नाकारण्यात आलेला आहे. कारण कंटिन्युअस यूज त्या जमिनीचा हा त्यांना सिद्ध करता आला नाही. आणि आत्ता देखील अनेक निर्णय सुप्रीम कोर्टाचे असे आहेत, जिंदाल सॉमिल सारखा निर्णय आहे की ज्या ठिकाणी कंटिन्युअस यूज त्यांना सिद्धच करता आलेला नाही आहे, त्यामुळे त्या प्रॉपर्ट्या क्लेम करता आलेल्या नाही आहेत आणि त्यांच्या घशात त्या गेलेल्या नाही आहेत. त्यामुळे आत्ता देखील आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला असं वाटण्याची शक्यता आहे की गावच्या गाव क्लेम केलं, आता काय होणार त्या गावाचं, कसं होणार त्या गावाचं, ती जाणार का सगळी जमीन. तर मला सगळ्यांना असं एक सांगावं असं वाटतं की अशी कुठलीही जमीन जाणार नाही, अगदी आत्ताच्या कायद्यात सुद्धा जाणार नाही. उद्या कोणी कुठूनही कसा येईल आणि ती आपल्या प्रॉपर्टी घेऊन जाईल असं होणार नाही आणि आपण ते होऊ देणार नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा यातला असा सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे या सगळ्या क्लेम्समध्ये आपण जर बघाल तर खोटेपणा भरलेला आहे. तर तो खोटेपणा देखील आपल्याला समजला पाहिजे की काय खोटेपणा झालेला आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकानं, म्हणजे एका अर्थानं आपण आपल्याच देशामध्ये, आपल्याच राज्यामध्ये विस्थापित आहोत. शेफालीताई गोव्याची आहे, पुण्यात राहते. मी संभाजीनगरचा आहे, पुण्यात राहतो. अजून आपल्यापैकी अनेक जण नाशिकचे असतील, पुण्यात राहत असतील, मुंबईत राहत असतील किंवा परदेशात राहत असतील. आपण आपल्या सगळ्या प्रॉपर्ट्यांचे डॉक्युमेंट्स नीट पाहिले पाहिजे. त्यात काय घडतंय, काय बदल घडत आहेत आणि यांचा बारकाईनं अभ्यास आपण केला पाहिजे. यातनं होतं काय, जेव्हा बोर्ड एखादी प्रॉपर्टी क्लेम करतो तर क्लेम झाल्यानंतर त्रास प्रचंड होतो, कारण लढ्याला ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं. आणि हे ट्रिब्युनल कुठे आहे महाराष्ट्राचं माहिती आहे का आपल्याला? किती ट्रिब्युनल आहेत महाराष्ट्रात वक्फचे? सांगू शकेल कोणी? उद्या आपल्यापैकी कोणाच्या घरावरती, कोणाच्या फ्लॅटवरती जर क्लेम केला बोर्डाने तर जायचं कुठे? इथलं नाशिकमधलं कोर्ट कुठे आहे? संभाजीनगर. उत्तर त्याचं असं आहे की ट्रिब्युनल आहे संभाजीनगरला. म्हणजे अगदी रत्नागिरीत काही घडलं असेल तर संभाजीनगरला यावं लागेल, चंद्रपूरला काही झालं असेल तरी संभाजीनगरला यावं लागेल. म्हणून पुन्हा एकदा मी त्याला कनेक्ट केलं त्या सिव्हिल कोर्टाच्या विषयाशी. यातनं मोठी हॅरॅसमेंट जी आहे ही सगळ्या लोकांची यातनं होणार आहे. त्यानंतर अजून एक मुद्दा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या समोर येतो तो म्हणजे एकीकडे अशा प्रकारे वक्फला पूर्ण खुली छूट दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने काय घडलंय? 1991ला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नावाचा कायदा आणण्यात आला. अगदी आपण आता बघतोय या सगळ्या मंदिरांच्या केसेसमध्ये, अगदी संबलची केस असेल परवाची किंवा काशीची केस असेल, अगदी परवा एका निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक स्टेटमेंट केलंय. काय स्टेटमेंट केलंय त्यांनी? की सगळे जे क्लेम्स करतायत लोक, या ठिकाणी मस्जिद पाडून, त्या ठिकाणी मस्जिद पाडून जागेत का, मंदिर पाडून मस्जिद ज्या ज्या ठिकाणी उभं केलंय अशा ठिकाणच्या केसेस चालवता येणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट एका सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनी 2 दिवसांपूर्वी केलं. त्यांचं काय म्हणणं आहे की प्रत्येक जिल्हा कोर्टामध्ये, प्रत्येक सिव्हिल कोर्टामध्ये अयोध्येचं जजमेंट वाचून दाखवण्यात यावं आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यात यावं, जेणेकरून अशा प्रकारचे कुठलेही क्लेम, कुठल्याही केसेस या कोर्टात चालणार नाही. म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं या सगळ्या प्रकारामध्ये? की आम्हाला आमच्या मालमत्ता या मागता येणार नाहीत, आमची मंदिरं मागता येणार नाहीत, पण वर्क बाय युजर प्रमाणे वक्फ मात्र क्लेम करता येईल. तर अशी सगळी जी परिस्थिती आहे ही आपल्या समोर आहे. आणि म्हणून जे पुस्तक काही दिवसांपूर्वी आलं आनंद रंगनाथन यांचं की 8th क्लास सिटिझन्स आपण आहोत आपल्याच देशामध्ये, तर खरंच 8th क्लास आहोत का 10th क्लास आहोत का 15th क्लास आहोत हा प्रश्न आपल्यालाच विचारायचा आहे. पण आपण मृत्युंजयी सावरकरांच्या नगरीतून हा सगळा कार्यक्रम करतोय आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की 6 सोनेरी पानं होऊन 7 सोनेरी पानं सिद्ध झाली आहेत. 8वं सोनेरी पान देखील आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि जो विचार सावरकरांनी नेहमीच मांडला त्यांच्या आयुष्यामध्ये, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील मज असा रिपू कवन जन्मला, त्यामुळे सनातन जो आहे तो नेहमीच विजयी होणार आहे आणि तो आपल्या लढ्यानेच विजयी होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला लढा मात्र द्यावा लागणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सर. इतका क्लिष्ट विषय सोपा करून एक लॉयरच सांगू शकतात आपल्याला, आणि त्यांनी खूप सोपं करून सांगितलं. म्हणजे हा विषय ऐकताच एक बेसिक माहिती होती त्याबद्दल, पण खूप इन डिटेल आपल्याला त्याबद्दल जाणून घ्यायला मिळालं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सरांचे. एकदा त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळ्या.